महाराष्ट्र राज्यानं उद्योग क्षेत्रामध्ये एक मोठी भरारी घेतली आहे। या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी, महाराष्ट्रात 2,76,300 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे। हरित हायड्रोजन निर्मितीसाठी 7 कंपन्यांच्या सोबत करार केला जातोय। मित्तल, निपॉन स्टील आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात 6 मिलियन टन ग्रीन पोलाद प्रकल्प महाराष्ट्रात स्थापन करण्यासाठी हा करार झाला आहे। या कराराच्या माध्यमातून 20,000 लोकांना रोजगार मिळेल। कंपनी आणि सरकारच्या वतीनं या संदर्भातल्या समझोत्यावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला। 76,000 कोटींचे गुंतवणूक येईल आणि त्याच्यामध्ये जवळपास 60,000च्या पेक्षा जास्ती लोकांना रोजगार मिळेल। आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ग्रीन हायड्रोजन प्रमोट करणारं। आताच्या ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज हे पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये ग्रीन हायड्रोजन जे आपला प्रोजेक्ट आहे त्यामुळे खूप मोठी मदत होईल। आर्सेलर मित्तल, निपॉन स्टील, AMNS जी आज जगातली सगळ्यात मोठी स्टीलची कंपनी आहे, यांच्यासोबत आपण जवळपास 6 मिलियन टनचा त्या ठिकाणी स्टील प्लांटचं MOU केलेलं आहे आणि जवळपास 70,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही या स्टीलमध्ये देखील येणार आहे। त्यामुळे आजचा दिवस हा मोठ्या गुंतवणुकीचा तर आहेच। सरकारमधल्या संकटमोचक अशी ख्याती असलेले मंत्री गिरीश महाजन यांनी वारंवार बदलणाऱ्या खात्यांच्या संदर्भात खदखदभर कार्यक्रमातून बोलून दाखवली। नागपूर इथल्या एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपल्यातली वेदना व्यक्त केली। नवीन मित्र आले की खातं बदलतं अशी व्यथा त्यांनी मांडली आणि त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही